त्याला मरायची तयारी करायची असते. शहीद व्हायचं एवढा स्वातंत्र्य मिळवायचं ना तारीखला. शहीद आहे आजम पन्ना पडता आहे. मान्य नाही आपली गयना मान्य नाही ना ती. काही मानलं ना त्यांच्या कामाने आलेल्या. ऐका ना थांबायचं ते दाखवा ना तुम्ही. आले तुम्ही आता निवेदन काय घेतो? निवेदनाचा काय विषय? निवेदनाचा कोणता विषय तू ऐका ना. आता आपण चर्चा करा. साहेब आहेत साहेब म्हणजे लोकांच्या समोर येतो. अगोदर तुम्ही चर्चा करा. काय तुमचे प्रश्न असतील त्याच्यावर चर्चा करू आणि नंतर लोकांच्या समोर साहेब त्यांचा प्रस्ताव चांगलाच आहे ना. त्यांनाच वारंवार नको चर्चा. ऐका ना होऊ द्या ना साहेबांना. रस्ता मोकळा करा म्हणजे तर त्यांची आम्हाला आमच्याशी का चर्चा करायची आहे. त्यांना प्रश्नाची जाण आहे आणि तिथं 5-6 जणांनी बोलण्यापेक्षा त्यांनी ऐका ना इथंच होईल. 5-6 लोक फक्त जा तुम्ही चर्चा करा. 5 लोक आणि नंतर ऐका ना साहेब समोर येणार आहेत. साहेब चांगलं आहे इथंच ते 5 जण इथंच चर्चा करतील. पटकन होऊन जाईल. आम्ही सगळे सामान्य नागरिकाचे. आम्ही काय पुढारी नेते बिते नाहीये. ठीक आहे. साहेबांना मला चर्चा करा माझ्या जनतेसमोर आणि आम्ही लगेच निघून जातो. हे इकडे जातील का तिकडे जातील. कम्युनिकेशन 5-6 लोकात व्यवस्थित होऊ शकतो. नंतर जो काही निर्णय होईल तुमचा तुमच्या समक्ष सगळ्यांसमोर येऊन ते 5-6 लोकात आम्हाला बरोबर. अरे सगळ्यांसमोर साहेब येत आहेत. तुम्ही 5-6 लोकांना काय इश्यू असेल त्याच्यावर डिस्कस करा आणि नंतर स्वतः सगळे साहेब स्वतः येतात ना. तुमच्या ऐका ना जसं सर कम्युनिकेशन केव्हा करायचं जेव्हा प्रश्न माहिती नसेल. त्यांना त्याच्यातला कोपरा खडा माहिती आहे. फक्त आता इथं आम्हाला हे सांगायचं आहे की आमचे जे गुन्हे आहेत ना ते दाखल करा. आणि आता हे निवेदन एक मिनिट आहे. हे सगळे पोलीस तुमचं पण पोलिसांचं शूटिंग चालू आहे. सगळं चालू आहे. हे निवेदनही मान्य आम्ही पोलिसांना द्यायचा प्रयत्न केला. पोलीस बांधवांनी घेतला नाही. आता तुम्ही आत्ता म्हणताय काय आत्ता म्हणताय. बरं ठीक आहे घ्या काय नाही. आम्हाला बघू द्या ठीक आहे. घ्या. हे 5 लोक 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 5 लोक
तर मी ठीक आहे ना, आम्ही ऍक्सेप्ट करतो याला. हा, आम्हाला मग तेच आधी घेतलं असतं तर चांगलं झालं. नाही तुम्ही आत्ताच आले ना अहो, साहेब. साहेब, Just आले तुम्ही. त्याच्या आधी आम्ही पाठवलं होतं. हे कोण घेऊन आलं होतं? किती वेळापूर्वी भेटले मला तुम्ही? आताच भेटलो. तुम्ही इथं उभा आहे. तुम्ही आले ऐका. बोलतो. तुम्ही आले बोलतो. आता ऐका. ऐका ना, ऐका तुम्ही ना. साहेब, ऐका ना. तुम्ही काय बोलताय? आणि मी इथे साहेब, हा मोर्चा नाही. हा मोर्चा नाही. हा मोर्चा नाही. इथं आलेले सगळ्या लोकांना तक्रारी करायच्या आहेत. तक्रारी करायचा अधिकार सगळ्यांना आहे. आणि तक्रार त्याच्यामुळे हा दाखल होत मोर्चा नाही, नाही. ही तक्रार आहे. हा मोर्चा नाहीये, हे आंदोलन नाहीये. इथं सगळ्यांना तक्रारी दाखल करायच्या. तक्रार दाखल करायचा हक्क सगळ्यांना आहे. आणि तक्रारी दाखल होत नाही ही मोठी तक्रार आहे. तक्रारी होतील ना, जे रितसर असतील त्या 100% माननीय डीवायएसपी साहेबांना इथंच बोलून घ्या. ऐका डीवायएसपी आले साहेब आले. डीवायएसपी साहेब तुमच्याकडे यायला तयार आहे तर तुम्ही फक्त एक शिष्टमंडळाचा चर्चा करा आणि जे काही इश्यू त्याच्यातून होईल ते सगळ्यांसमोर येऊन बोलायला तयार आहे साहेब. आलेत ना साहेब, ते काय आलेत ना. आल्या साहेब नाही, हे नाही डीवायएसपी साहेब कोणते? पी आय साहेब डीवायएसपी साहेबांना बोलवा ना. साहेबांचं काय म्हणणं आहे, तुम्ही 5-6 जण या, चर्चा करा, नंतर सगळ्यांच्या समोर साहेब येऊन जे काय त्याच्यातून निष्पन्न होईल ते साहेब तुमच्या समोर ओपन चर्चा करणार. साहेब ऐका, ही जनता जी आली ना यांच्या सगळ्यांच्या तक्रारी आहेत. त्याच्यामुळे आम्ही 5 लोक यांच्यासाठी काय करू शकतो. आणि आम्ही ऐका ना, नाही कुठल्या साहेब ऐका एक सेकंड. जेव्हा डीवायएसपी साहेब इथे येऊन चर्चा करायला तयार आहे ना, तर फक्त पहिलं जे सेशन आहे 5-6 लोकांनी येऊन तिथं बोला. तर ते का बोलायचं नाहीये, तर ते जे काय बोलायचंय ते त्यांना खडानखडा माहिती आहे. काय बोलणार नाही आम्ही तिथं जाऊन. आम्हाला हे सांगायचंय की आमचे गुन्हे जे दाखल होते ते दाखल झाले पाहिजे. समोरचे माणसं मातब्बर आहेत, पैशावाले आहेत आणि ते लोक यांना प्रभावित करतात. काल यांच्यावर जोर जबरदस्ती झालेली आहे, ती होता कामा नये. ही खाकी महावस्त्र जी आहे ती आमच्यासाठी सुद्धा तेवढीच झिजली पाहिजे जेवढी त्या पैशावाल्यांसाठी झिजतात. याच्या व्यतिरिक्त काही वेगळा रॉकेट सायन्स नाहीये. ते इथं बोलायचं आणि लगेच निघायचं आम्हाला. दुसरी गोष्ट, हा मोर्चा नाही, हे एवढे सगळे व्हिक्टिम आहे सर. या बळींना तुमच्याकडे ना नोंद करण्यासाठी आहे ना जागा नाहीये. ती जागा मिळून देणं. आता हे घराचं एवढं एक पुरावा आहे घरपट्टीचा, तो सुद्धा माननीय डीवायएसपी साहेब काल जिथं होते त्यांच्यामध्ये झाटापाटी ज्या झाल्यात त्यांच्या समक्ष हे फाडलं गेलं. समोर असतात हे बघा, हे फाडलं ऐका गेलं. ना, मी काय म्हणतो, आपण याच्यासाठी 5 मिनिटं चर्चा करायला लगेच साहेब सगळ्यांच्या समोर येतील ना. त्यांना जे काय बोलायचं ना, ऐका ना, जे काही बोलायचं ना, बरोबर ऐका, मनामधलं सांगतो आम्ही. जे काही होईल ना यांच्या समोर का व्हायला पाहिजे की जे पहिले एपिसोड व्हायचे होते ना ते होऊन गेलेले आता, आणि तेही सगळ्यांना माहिती आहे. ऐका आता तुम्ही हा बघा, फार्स होईल. हा जो मिटिंगचा आहे ना तो फार्स होईल. फार्स नाही फारच करायचं. नाही होणार आहे. ऐका आपल्याला इथे ऐका. पटकन बोलून घ्यायचं आणि ऐका जायचंय. ऐका ऐका ना, साहेब ऐका, गणेशपुरी ही चर्चा आधी आहे तुम्ही ना. पहिली वेळेस आलात आमच्याकडे तुम्ही, तर मला वाटतं आपण लोकशाही मार्गाने तुम्ही चर्चा करा. आम्ही ही तुमच्या समोर लोकशाही यायला तयार मार्गाने आहे. ऐका ना, इकडे बघा, डिस्कस करायला 5 लोक जर आले व्यवस्थित तर प्रॉपर कम्युनिकेशन होईल. आम्ही तुमच्या समोर यायला तयार ऐका आहे. ना, ऐका ना, ऐका ना. तुमच्या पोलीस बांधवांनी फक्त समोर आहे. तुमची रेकॉर्डिंग चालू आहे पोलिसांची, तुम्ही समोर आहे. एकच मिनिट समोर आहे. आता काय आहे, ऐका ना, एक ऐका ऐका, आता कसं होतं, आता रस्ता इथं सांगतो. बंद होतोय. ऐका ऐका ना, ऐका ना, ऐका ना, माझं बोलून होतं. आपण लोकशाहीचा विषय काढला. रात्री 2 वाजता माननीय पोलीस अधिकारी जे पण काही तिथं होते, कोणाला त्यांच्या घरातून काढून द्यायचा अधिकार 2 वाजता कोणी दिला? ऐका ना, मी काय म्हणतोय, ऐका ऐका, साहेब जो काय विषय आहे ना तो आपण चर्चा करून तुमच्या समोर काय इश्यू असतील त्याच्या समोर समोर येऊ ना. पण आता बघा, रस्ता बंद होतोय, गाड्या तिकडे पाठीमागे बघा, तुम्ही तुमचे कॅमेरा. आम्हाला रस्ता बंद करायचाच नव्हता. तुम्ही पटकन आला सरांना नाही तर करा, काही म्हणणं नाही आमचं. ऐका ना, जे बी विषय असतील ना, रस्ता बंद नाही. चला जायचं का 5-6 ऐका जणांनी चर्चा ना, करा. ऐका ना, ऐका ना साहेब, समस्या आणि साहेब तुमच्या समोर येत आहेत ना. तुमचं समाधान नाही झालं तर मग नंतर परत तुम्हाला आहे ना. समाधान होत नाही म्हणूनच हे लोक असे आले. आजपर्यंत समाधान नाही करू शकलेले ते. अरे बाबा, मी काय म्हणतो, ऐका, ठीक आहे, ठीक आहे, चला साहेब. ऐका 5 लोक फक्त या, 5 लोक या. ऐका ऐका, आता कोणावरती अन्याय झालेला आहे? सगळ्यांवरती हात टाकण्यात आलेला. आता सगळ्यांना कसं घेऊन जायचं? आम्ही समजू शकतो तुमचं. 5 लोक जर तुम्ही आलात आपण बोलून लगेच 5 मिनिटात तुम्ही येणार. चला, आम्ही एक पाऊल मागं होतो. बरोबर, एक पाऊल तुम्ही पुढे या. साहेबांशी आजपर्यंत आम्ही कधीही शिष्टमंडळ घेऊन, आजपर्यंत भावे सर आमचं असं आहे की आम्ही कधीही शिष्टमंडळ घेऊन कोणाशी भेटायला गेलो नाही. पण इथं आपल्या डीवायएसपी ऑफिसच्या समोर अक्षरशः जागाच नाहीये. बरोबर, माननीय पोलीस प्रशासन असेल किंवा मुख्यमंत्री साहेब असतील किंवा कोणी, त्यांना तुम्ही विनंती करा की इथं कमीत कमी मोकळी जागा करून द्या. लोक येतात, ठीक आहे, जागा पण ऐका, मिळालेली आहे. आता आम्ही चर्चा करू.
चर्चा जेवढी होईल तेवढी होईल, पण माननीय DYSP साहेबांना इथे यावं लागेल 100%. आणि Yes, yes. ऐका, या सगळ्यांचं घरानं ऐकून घ्यावं लागेल, 1 by 1. ऐका, तुमच्या प्रत्येकाच्या समस्याचं निराकरण करण्याचं आणि तुमच्या ऐकायचं सगळं जबाबदारी साहेब स्वतः येतात आणि त्यांनी स्वतः सांगितलं. मधी टोटल आमच्या रेकॉर्डिंग चालू असतील. काय अडचण नाही, काय ठीक आहे, तुम्हाला पूर्ण अधिकार चला आहे. 1 2 3 मिनिट झाले, 4 नाना चला. नाना घ्यायचा का? नाना चलो चला. बाकी सगळे इथंच थांबा, शांत. बाकीचे? साईडला थांबा. तुम्ही इथं थांबा, इथं. या इथं, इथं या. 5 लोकं येतात. चला जायचं ना. कोण कोण येते सर? ठीक आहे, 5-6 जण. ही आपली चौकी आहे. सॉरी, आपलं SDPO ऑफिस पाठीमागे. तिकडे 5 मिनिटं आपण भेटूया. ठीक आहे. बाळा सर, तुम्ही कोण कोण येते? येत आहे. महिला चला ना. माझा मोबाईल कोणच नाही. जास्त लोक येऊन नंतर साहेब खाली येणारच आहे. ये ना, एक जण येऊ द्या ना त्यांना. येऊ द्या. वरती यायचं ना. हो हो, वरती. रायगडला होता अगोदर. नवं ऑफिस कधी चालू करताय? इमारत झाली म्हणता ना. जागा ताब्यात मिळेल. तिकडे व्हायला पाहिजे, तिकडे इमारत काय डॉक्युमेंट्स येऊ द्यायचे नाही. कोर्ट आहे. माझ्याकडे जे काही 3 पोलीस स्टेशन आहे ते तिथे टाकायचं. यातली वडकेची एक चौकी आहे. पोलीस स्टेशन 3 आहेत. गणेशपुरीला, परगाव, भिवंडी, असे वेगवेगळ्या ठिकाणी. आणि आपलं जसं कामाचा लोड असतो तसं आपल्याला जावं लागतं जिथे आवश्यकता असते. ठीक आहे. तर नमस्कार. आपलं तर मागच बोलणं झालं होतं सर. मी आपण भेटलो मला होतो वाटतं की तुम्ही एकदा येऊन गेले. मागच्या वेळेस. आपल्यासोबत तुम्हीच आश्वासन दिलं होतं ना की ते जे मॅटर असतील ते आपण माननीय तहसीलदार आणि माननीय भूमी अभिलेखकडनं मिटवून घेऊया. चेतन शेवाळे. राव, येस. पण ते तसं काहीही झालं नाही. त्याच्यानंतर एक मिनिट कागद द्या. अजून एक होता. ताईचा पुढे ताई पुढे गेली. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. आता कालचा जो प्रकार झाला त्या ठिकाणी तिथले सगळे व्हिडिओ ते तुम्हीही बघितले मी असतील. तुम्हाला एक सांगू का? ऐका सर, ऐका ना, बोला ना. मी पहिले मला कंप्लीट करून घेऊ द्या. माझे काही प्रश्न आहेत. ओके. ठीक आहे. तेवढे प्रश्न की त्या ठिकाणी आता असं समजलं, त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही तेच बोलताय की तुम्ही तिथे त्या जागा मालकांना टाळायला गेले होते. त्याच्यानंतर हो व्हिडिओमध्ये सर, हा ते जे जागा होते ना, तुम्ही म्हणतात ना की बाबा ठीक आहे तुझी पण जागा जी कब्जा आहे त्यांची असं समजू घेऊ आपण. ठीक आहे. तर आता ते जे जागेचा जो विषय, त्या जागेमध्ये तुम्ही त्यांना बोलत होते
तर आता तुम्ही त्या बोलता बोलता असं बोलून गेले की आमच्याकडे कोर्टाचे आदेश आहेत, बरोबर? तर मग ते आदेश तुमच्याकडे होते का, तुम्ही ज्यांना काढायसाठी तिथे गेले होते? हा पहिला प्रश्न सर. प्रश्न उत्तर घेऊया आपण स्टार्टिंग, नंतर तुम्ही तुमची बाजू मांडू शकता. मला पहिला प्रश्न आहे की तुमच्याकडं त्या ऑर्डर्स होत्या का त्या संबंधित व्यक्तींना त्यांचं घर खाली करण्यासाठी? तो जोडला जाईल तुला. ते ऑर्डर्स हव्यात आम्हाला. एक वन बाय वन सर प्लीज. माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर सर. आपण एकदा प्रश्नाचं उत्तर मी देतो ना, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देणार. कारण काय, जनता आपली आहे ना आपण जनतेची. तर याच्यामध्ये जे आहे ना वस्तुस्थिती समजून घेणं गरजेचं आहे, म्हणून आपण एकदा ते बोलू. म्हणजे तुम्ही आता बॅक पण आम्ही हे पण तहसीलदारांना पाठवलेलं है ना. त्या दिसता येते ऑलरेडी आपण त्याच्यावरती कारवाई केलेली. ते पत्रे वगैरे मारलेले होते, ते शेड केलेलं होतं, ते बोललेलं कारवाई केलीच नाही. ते तुम्ही जे प्रकरण बोललेलं ते वेगळं. आता हे जे नवीन प्रकरण जे आलेलं आहे ना, या प्रकरणाच्या संदर्भामध्ये ही जमीन जी एवढीला तिथं आहे ते कालचा प्रकरण, त्याच्यावरती तो गुन्हा दाखल आहे. ते गुन्हा दाखल असल्यामुळे आणि आता तो तपासावर सुरू आहे. त्या तपासाच्या दरम्यान याच्यामध्ये जे काही 5 आरोपी होते त्याच्यापैकी 3 आरोपींना बेल मिळाली आणि कोर्टाने त्या बेल याच्यामध्ये ऍप्लिकेशन बेलमध्ये सांगितलेले की याच्यावरती इव्हिडन्स मध्ये टॅम्पर होऊ नये, जागेवरती जशी ती ठेवावी, अशा पद्धतीचा तो आदेश आहे. आणि त्या संदर्भामध्ये आपण आपला प्रश्न फक्त कायदा सुव्यवस्थेत आहे. ती जागा कुणाची आहे तो आपला प्रश्न नाही, ती जमीन कुणाची माहिती तो आपला प्रश्न नाही. तो मॅटर जो आहे तो तहसीलदारांच्या हातात करायचा. आपण त्याच्यामध्ये तहसीलदारांना ते कळवलंय. पण क्रिमिनलचा भाग आहे तो क्रिमिनलचा भाग जो आहे त्याच्यामध्ये तिथं काय जे ऑफेन्स रजिस्टर झाला होता त्या संदर्भातला तो तपास सुरू. आता हे जे 4-5 लोक आहेत त्याच्यापैकी 3 जणांना बेल मिळाली, पण एका जणाला सेशन कोर्टामध्ये त्याच्यानंतर पुढे जाऊन हायकोर्टामध्ये त्यांचं चालू आहे मागच्या 1-2 महिन्यापासून, परंतु तिथे त्यांना अजून काही बेल मिळालेली नाही. तरी त्यांना त्या दिवशी कालच ते मानलं होतं, शेलार मामा पण तिथं होते, तुम्ही पण होते. ते तुमची कागदपत्र जर असेल ना तर ते पोलिसांना सादर करण्यापेक्षा तुम्ही योग्य ऑथॉरिटी कोण आहे कोर्टासमोर सादर करा किंवा तहसीलदारांसमोर सादर करा. म्हणजे ते कागदातलं आम्हाला कळत नाही, तुम्ही तिथं ते सांगा. आता त्यांना जवळजवळ 4-5 महिन्याची वेळ मिळून गेली. डिसेंबर मधला गुन्हा दाखल कोर्टात सादर केलेला असतं तर तिथं त्यांचा सगळा विषय सॉल्व्ह होऊन जातो. एवढाच आपला तो मॅटर आहे. आमचा ते जमिनीच्या बाबतीमध्ये तिथं कोणाची जमीन यायचं नाही. त्यांना कालही त्यांना सांगितलं की जमीन यांची की त्यांची आम्हाला माहिती नाही, जोपर्यंत त्याच्यामध्ये क्लॅरिटी येत नाही. भूमी अभिलेखचा सर्वे झाला पाहिजे, तहसीलदारांची ऑर्डर आली पाहिजे, त्यानंतर क्लॅरिटी आली की ज्याची जमीन असून त्यांनी घ्यावी. आम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण नाही. फक्त आमचा भाग काय की तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होऊ नये, जमाव तयार होऊ नये, भांडणं होऊ नये. कारण की ऑलरेडी तिथं भांडणं झाली. 2017ला या सेम जागेवरती ह्या सेम लोकांविरुद्ध 353चा गुन्हा दाखल आहे. याच त्याच्यामध्ये त्यामुळे आपला प्रश्न फक्त त्या क्रिमिनल लोकांची. तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न काय असा काही विषय नाही, बरोबर. पण हे करणं चांगलं आहे का वाईट तुम्हाला? नाही, ते अयोग्य आहे. ते अयोग्य. हे कोणी केलेलं आहे ताई? पोलिसांनी, कॉन्स्टेबल आहेत आणि डीवायएसपी सर पण होते. व्हिडिओ आहे सर, व्हिडिओ आहे. थांबा, आम्ही चुकीचे ॲलिगेशन नाही करायला आलो इथे. आपण शहानिशा करू. हा, या ज्या गोष्टी झाल्या त्या ताईला ओरबडलं गेलं. माझं थोडंसं ऐकून घ्या. ही जी गोष्ट केली ही आपल्या पोलिसांना सोडलं का? पोलिसांनी नाही. व्हिडिओ आहे सर. त्या महिलेला जे ओरबडलं तिला बघा, तुम्ही सर्व काय माहिती का, आमच्या लेखी तुम्ही समजदार माणसा, आमच्या लेखी तुम्ही कायद्याचे जाणार. आम्ही जे कायद्याच्या नियंत्रणात राहून काम करतो ना, कायद्याची चौकटी शासनाची बाब, तसंच तुम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यात कायद्याच्या चौकटीत तुम्ही काम करता. तुम्हाला माहिती असतं कायद्याच्या मर्यादेत काय काम करायचे. तुम्हाला तुम्ही त्याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या शहानिशा करा, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यात वेगळं काय असेल तर सांगा. आता फक्त सर आपण ज्या व्यक्तीने केलेलं असेल त्याची बडतप करायची आमची ही सर्वात पहिली मागणी. ज्या व्यक्तीने हे जे केलेलं आहे बरोबर ना, त्या ताईच्या हातामधून ज्यांनी खेचून हे पुरावे नष्ट करण्याचा ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी
आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जे काही प्रयत्न केलेले आहेत त्याची बडतप आम्हाला पाहिला. तुम्ही नोट करून घ्या. आता जो कोणी असेल माझ्या लक्षात राहील. ठीक आहे, हरकत नाही. आता 1 बाय 1 मी प्रश्न उत्तर करतो सर, प्लीज. मला तेवढा अधिकार नाहीये, ऐका ना, मला तेवढा अधिकार नाही, पण माझ्या विनंतीला मान द्या. मी तुमची माफी मागून घेतो आधी. भाभ्या नाही. ऐका ना सर. काय वाटतं तुम्हाला असं म्हणजे एकूण कंटेंट चर्चेचं स्वरूप झालं पाहिजे. माझा थांबा, याचा ओव्हरऑल समूह काय सर, ही जी असुरक्षितता आहे ना यांच्या मनामध्ये, हे जे महावस्त्र आहे ना सर, ते आम्हाला मायेची पांखर म्हणून वाटलं पाहिजे. नक्की तसं वाटत नाहीये. त्या असुरक्षित भावनेतनं नाशिकहून आम्हाला बोलवण्यात आलं. वास्तविक पाटील साहेब इथं होते आणि इतर 4 समजदारही लोक होते, तरी पण का घडत नाहीये. आता आम्ही तुम्हाला स्पष्टपणानं सांगतो की आज रक्षकाच्या भूमिकेत पोलीस दिसायला पाहिजे ना, तर आमच्या अंतर्मनाची जी फिलिंग आहे ना ती भक्षकाच्या भूमिकेतली आहे, स्पष्टपणानं सांगायचं म्हणजे. आणि त्यामुळं लोकांना असुरक्षित भावनेत नाही ना या सगळ्या गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत आणि त्या कोणाला सांगायला नाही जमत आहे, ते आम्ही सांगायला आलेलो. बरोबर आहे. आता एक उदाहरण असं आहे यांच्या बाबतीतलं, हे बघा यांच्या बाबतीतलं आम्हाला जे सांगण्यात आलं ते खरं किती खोटं किती. इथे मोडस ऑपरेंडी ठरलेली आहे. अशा जागा जमिनी कशा कब्जा केल्या जातात, त्याच्यामध्ये पोलिसांचा काय रोल असतो, पोलीस केव्हा बरोबर दुर्लक्ष करतात, केव्हा बरोबर लक्ष घालतात, एकेकाला बोलवून घेतात, 5-5, 7-7 तास बसून ठेवतात, तेवढ्या वेळामध्ये त्याच्या प्लॉटवर कन्स्ट्रक्शन होतं, पत्र्याचं शेड होतं आणि मग तो तिथे जातो, तिथे गेला आणि तो काही बोलायला लागला की खोटा खंडणीचा गुन्हा त्याच्यावर दाखल होतो आणि मग हे सगळं व्यवस्थित पुढे पार पडतं आणि त्याचं तोंड बंद होतं. ही सगळी मोडस ऑपरेंडी सुरू असल्याचं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. आणि आम्हाला का पडतं, कारण सिनेमे जे निघतात ना सर, त्याच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी घडत असतात. आता त्याची आम्ही पण विक्टीम आहोत. माझ्यावर 353चा प्रयोग झालेला आहे, 354चा आत्ता कालच माझ्यावर आहे ना. हा, पण तिथं आपले आव्हाड साहेब होते. आव्हाड साहेबांनी स्वतःच सांगितलं भावे आणि विनयभंग हे पटतच नाही म्हणले, होणारच नाही दाखल, आणि नाही दाखल झाला सर. पण महाराष्ट्र टाइम्स वाला काय कोणीच काय, सगळे जे वार्ताहर आहे, पत्रकार आहे, त्यांना मी नाकारतो, मनापासून नाकारतो. तर कोणीच छापलं नाही, पण महाराष्ट्र टाइम्सची छापलं जितेंद्र भावे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल. मी दुसऱ्या दिवशी तिथे गेलो, आव्हाड साहेब मध्ये बघ दाखल नाही, सुरेश आव्हाड साहेब तिथे आता नाही दाखल, 509 म्हणले, तिला लज्जा उत्पन्न झाली असा विनयभंग नाही. तर याच्यामुळे होतं काय, आम्हाला सगळ्यांना सुरक्षित वाटायला लागतं आणि जो मोठा त्याच्या बाजूने कायदा, जो छोटा त्याच्या बाजूने कायदा नाही, ही फिलिंग येते आणि मग आमच्यासारख्या लोकांना बोलवलं जातं. आता इथं घडतं असं आहे या क्षणाला की यांच्या ज्या जागा जमिनी आहे त्याचे सगळे ऑफिशियल कागदपत्र प्रत्येकाजवळ आहेत. ज्यांच्याजवळ आहे त्यांना व्हॉइस मिळाला पाहिजे, ज्यांच्याजवळ नाहीत ते काही बोलत पण नाही, कारण त्यांना स्वतःलाच माहिती मी माझं अतिक्रमित आहे. पण त्याच्यामध्ये अजून एक ते आधार देतात 2011 पासून जे अतिक्रमित आहेत 2011 पूर्वी, तर त्याचा शासन निर्देश आहे की त्याला नियमित करण्यात यावं. मग तो कागद घेऊन फिरतो बिचारा. मग त्या कागदाच्या संदर्भामध्ये आता होतं कसं, पोलीस स्टेशनांमधनं जागा जमिनींचे वाद आले ना, तर काही लोकांना असं सांगितलं जातं हा दिवाणी विषय आमचा, नाही चल निघितो. आणि काहींच्या बाबतीत दिवाणी विषय असूनही का बरं पोलीसचे मॅन हँडलिंग, तो हस्तक्षेप का होतो, हे प्रश्न आहेत मुळात आजचे. बाकी दुसरे विषय नाही. त्याची तुम्हाला व्यवस्थित 1 to 1 सगळ्या तुम्हाला केसेस माहिती आहे. एका केसमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे, मला वाटतं याची केस आहे ती, की शासनाचा आदेश, आपलं कोर्टाचा आदेश आहे की तिथे आता पोलिसांचा हस्तक्षेपाचा काही प्रश्न उरत नाही. मग तिथं पोलिसी हस्तक्षेप दिसतो, मग ते का व्हावं, असे प्रश्न आहेत. बाकी प्रश्न दुसरे काय, आणि त्याच्यातनं निर्माण होते असुरक्षितता. आणि आम्ही म्हणतो जनताच मालक, ते म्हणतात ती टोपी पहिले काढा. नाही, ते जनता तुम्ही टोपी लिहिले ना ते खरं आहे, जनताच मालक आहे, कारण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मध्ये लिहिलेलं आहे वी द पीपल ऑफ इंडिया सोलेमली कॉन्स्टिट्यूट दिस इंडिया. बरं सर, आता ऐका ना, आता तुम्ही जे बोलता ते एकदम बरोबर आहे. जनता मालक आहे आणि जनतेच्या सेवेसाठी आम्ही आहोत, आम्ही पण जनताच आहोत. नाही ना, अरे त्यांना बोलू दे ना. हे बघ मला प्रॉपरली नाही ते बोलच, त्यांनी तुम्हाला नाकारलंय का, तुम्ही बोला ना, होऊ दे ना, चर्चा आहे ना, शेवटपर्यंत होऊ दे, संध्याकाळ होऊ दे, काय अडचण नाही. आपल्याला रिझल्ट पाहिजे सर, रिझल्ट पाहिजे. आणि या लोकांना आहे ना, या वर्दीबद्दल आहे ना मनामध्ये विश्वास निर्माण होणं जरुरी आहे. 100%. जो अविश्वास आहे आपण त्यांना तोंडावर सांगतोय, 100%. आणि विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी तुमची आहे. बरोबर आहे. बोला सर. सेफ्टी देणं, आता आमचं आर्टिकल 21 कॉन्स्टिट्यूशन मध्ये टू प्रोटेक्ट लाईफ अँड प्रॉपर्टी ऑफ एव्हरी सिटीजन ही आमची जबाबदारी.
पण ती कशी कायद्याच्या कक्षेमध्ये, त्याचं जीविताची आणि मालमत्तेची सुरक्षा, त्या आधारावरती आम्हाला जे काही कायद्यामध्ये प्रोसिजर दिलेले आहे त्यानुसार आम्ही काम करतो. आता यामध्ये तुमच्याकडे जी माहिती आलेली त्यानुसार तुमच्याकडे अजून आत्ता माहिती आलेली त्यानुसार तुमचं एक मत बनतं. अजून त्याच्यामध्ये नवीन माहिती ऍड झाली की त्याच्यामध्ये मतामध्ये थोडा बदल होतो. हीच इन्व्हेस्टिगेशनची प्रोसिजर असते. जेव्हा कंप्लेंट दाखल होते त्यानंतर पुढे जाऊन चार्जशीटचा जो पूर्ण प्रवास असतो त्या दरम्यान वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशनचे कंगोरे असतात. जे तुम्ही लक्षामध्ये घेताय ते आम्हाला फक्त कायद्याचं चौकट करायला लागतं. आता इथं सेफ्टी आणि सिक्युरिटीच्या विषयामध्ये आमची काय भूमिका असते माहिती का? आम्हाला दुहेरी भूमिका दिली, सदरक्षण आहे, खलनीकरण आहे. एकाच वेळेला या दोन्ही भूमिका ज्या वेळेला बजवायच्या असतात त्यावेळेला एक सत असतो त्याचं रक्षण करायचंय, जो खल असतो त्याचा निग्रह करायचा आहे. आम्हाला त्यावेळेला कसं आहे माहिती की शुद्ध पाणी आणि नितळ पाणी याच्यामधला फरक ज्या माणसाला कळेल तो त्याच्यामध्ये ते व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये सेपरेशन करू शकतो. ते आपल्यासारखी समजदार माणसं ते करू शकतात. कायद्याचं ज्ञान असणारी, सामाजिक ज्ञान नसणारी, या सगळ्या पार्श्वभूमीवरती ते तुम्ही करू शकता. म्हणून आपलं बोलणं जे आहे ना कम्फर्टेबल होईल. आम्ही तुमच्यासाठी आहोत. फक्त आम्हाला कायद्याच्या कसोटीमध्ये काय होतं, वी आर अँसरेबल टू एव्हरीवन. वी आर अँसरेबल टू कोर्ट, वी आर अँसरेबल टू मीडिया, वी आर अँसरेबल टू सोसायटी, वी आर अँसरेबल टू सिव्हिल सोसायटी लाईक यू. तुमच्यासारखी जी जाणकार माणसं आहेत त्यांना पण अँसरेबल आहोत, वरिष्ठांना अँसरेबल आहोत, पार्लिमेंटला अँसरेबल आहोत. तिथे पण प्रश्न उपस्थित झाले की आम्हाला उत्तर द्यावं लागतं. कोणतेही निर्णय घेताना आणि कुठलेही ऍक्शन घेताना आहे ना आम्हाला ती तारेवरची कसरत करायला लागते. कायद्याची आम्ही त्या पद्धतीने ते करू. आणि सदरक्षण आहे, खलनिग्रह नाही या गोष्टी करताना कधी पण आपण बघा की एकाची बाजू घेतल्यानंतर नेमकी समोरच्या दुसऱ्याला असं वाटतं की नाही मग पोलिसांनी त्याचीच बाजू घेतली, दुसऱ्याची याची बाजू घेतली की असं वाटतं की पोलिसांनी त्याची बाजू घेतली. म्हणजे आमच्याकडे येणारा प्रत्येक जे दोघं जण असतात ना कंप्लेनंट आणि आरोपी याच्यापैकी एकाला वाटतं की नाही पोलीस त्याला मॅनेज झाले कारण की माझ्या बाजूने. का असं होतं? कारण की आम्हाला कायद्याची बाजू घ्यावी. आता इथं कायद्याच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जर तुम्हाला तुमच्या लक्षामध्ये आल्या ह्या केसच्या संदर्भात तुमचं मत मला वाटतं की तेच होईल. आम्हाला इथं काही वेगळं नाही करायचं. आम्ही तुमच्यासाठी आहोत, जनतेसाठी आहे. मी जनतेमधूनच आलो. मी याच्यामध्ये काही इथं बसवलेलो आहे. मी कुठून वेगळ्या याच्यातून आलो की मी आपल्यामधूनच आलेलो. फक्त मला एक काम दिलंय ते मी बजावतो. याच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ना ते प्रश्न तयार झालेले आहेत कारण की तुमच्याकडे थोडी अपुरी इन्फॉर्मेशन असेल. तुम्हाला मी पूर्ण इन्फॉर्मेशन देतो. तुमचं मत मला वाटतं की तुम्ही व्हेरीफाय करून घ्या. थेट मुद्द्याचं तुला काय सांगायचं एक्झॅक्ट ते सांग. तर ठीक आहे सर, आता माझं असं आहे, मला बाकी जी चर्चा आहे ना ती करण्यात तुम्हालाही माहिती आहे, सगळ्यांनाही माहिती. मला मेन मुद्द्यांवरती चर्चा करायला आवडते की जेणेकरून थोड्या टायमामध्ये तुम्ही पण मोकळे होशाल, आम्ही पण मोकळे होतो. माझा सगळ्यात पहिला प्रश्न जो होता, जसं तुम्ही सांगितलं संबंधितांवरती गुन्हे दाखल झाले, त्याच्यापैकी 5 जणांना काय ते बेल झाली, एकाची बेल रिजेक्ट झालेली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी तुम्ही तिथे गेले होते असं तुमचं म्हणणं होतं, बरोबर? मग एका आरोपीच्या तपासासाठी तिथे 2-2 पोलीस व्हॅन मोठ्या जिथं एकेका गाडीत 30-40 लोक अटक करून घेऊन जातात, अशा 2 गाड्यांचा ताफा तिथे काय करत होता? हा माझा पहिला प्रश्न. ऐका, हा त्याचं उत्तर. हा ठीक आहे, चला एक 1 बाय 1 घेऊ. चला ठीक आहे, तुमच्या कन्फ्युजन नको आहे. आता तुम्ही जे बोललात ना तसं नाही. त्यातला अर्थ ज्या वेळेला आमचा काल गुढीपाडव्याचा बंदोबस्त लागलेला, गुढीपाडव्याचा बंदोबस्त म्हणजे आम्ही सर्व भीती होते आणि आजही ईदचा बंदोबस्त संदर्भात आम्ही सर्व तेच काम करतो. आम्हाला त्यावेळेला इन्फॉर्मेशन मिळाली की त्या ठिकाणी जी विवादित जागा आहे त्याच्या आजूबाजूला 25-30 लोक तिथं जमा झालेली आणि कलेक्टर साहेबांच्या 26 तारखेलाच ऑर्डर निघाली. आता राज्यामध्ये जी परिस्थिती आहे त्या अनुषंगाने 26 तारखेला कलेक्टर साहेबांची ऑर्डर आहे की जमावबंदी आहे, 5 पेक्षा जास्त जमता येतं. आणि आमच्याकडे जी माहिती आली ना त्या माहितीवरती आम्हाला काही माहिती नव्हतं एक्झॅक्टली कोण आहे तिथे, काय आहे. फक्त 25-30 लोक तिथे जमा झालेली अशी माहिती आहे. आता एवढं ज्या वेळेला माहिती येते त्या वेळावरती आपण काय करतो, कायदा सुव्यवस्थेचं प्रश्न लक्षात घेऊन आम्ही प्रिव्हेंटिव्हवर जास्त, प्रिपेअर्डनेसवर जास्त भरतो. आम्ही तसे आमच्या माणसं तिथे नेले. ठीक आहे, हा विषय होता. दुसरा काही विषय तुमच्या त्याच्यावरून तुम्हाला जसं कळलं की 25 ते 30 लोक तिथे जमा झाले होते, ते जमा व्हायचं कारण काय होतं? तिथे गेल्यानंतर समोर बघितलं ना तर त्यानंतर मी जेव्हा बघितलं समोर तर मला पहिल्यांदा जेव्हा बुधर दिसला समोर बुधर आहे तो दिसला तर त्यावेळेला लक्षामध्ये आलं की हा मॅटर मग आहे यांच्या संबंधित असेल. तोपर्यंत ती माणसं कोण आहे ती कळलं नाही. आम्ही सर्व गेलो की हे कुणीतरी अनामिक माणसं आहे. तिथे गेल्यानंतर बुधर दिसला. अरे मग मला त्यावेळेला समजलं की नाही ही आपली माणसं आहे, त्याच्यामध्ये त्यांचा काहीतरी विषय दिसतो. मग बुधरची चर्चा केली, शेलार मामा होते त्यांच्याशी चर्चा केली, हे पण होते आपलं नाव काय हा यांच्याशी चर्चा केली. त्यांना आपण तेच सांगितलं की इथं तुम्ही जे आहे का
तुम्ही आता ज्या पद्धतीने तिथं जे काही जमाव करताय तो करू नका. तुम्हाला जे अपेक्षित आहे कालही त्यांना मी बोलू की त्या संदर्भामध्ये आपल्याकडे न्यायालयातून किंवा तहसीलदारांकडून ती योग्य ऑर्डर प्राप्त होईल. तोपर्यंत जी काही न्यायालयाने सांगितलं की ही परिस्थिती द्यायची ते ठेवा, एव्हिडन्स टॅम्पर करू नका. त्यामुळे काय होईल, तुम्ही बिचारे गरीब लोक उगाच तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले तर पुन्हा इकडे तिकडं कोर्ट कचेऱ्या याच्यामध्ये वेळ जाणार तर आपला अर्थाच्या नंतर दिवसभरात चर्चा कधी हेच वाक्य होते माझे. त्यानंतर मी काय बोललो की तुम्ही ते करू नका, तो क्राईम प्रिव्हेंट केला, गुन्हा बी तो तिथे थांबवला, गुन्हा तो घडणार होता. आणि त्यानंतर त्या लोकांना ते पटलं. ते म्हणे की त्यांना आम्ही काय सांगितलं, ही विवादास्पद जागा आहे ना त्याच्याबद्दल कोणाची ती आम्हाला माहिती, ती जी समोरची आहे फिर्यादीची की आरोपीची हे आम्हाला माहिती. तुम्ही रिसर्च तहसीलदारांकडून ऑर्डर घ्या, भूमी अभिलेखकडून त्याच्यामध्ये मोजणी करून घ्या, ज्याची जागा असून त्यांनी घ्या, आम्हाला तिथे काही प्रश्न नाही. फक्त बेकायदेशीर जमा होऊ नये याच्यासाठी तिथे आम्ही आलेलो होतो. आणि एवढं बोलून ते पण गेले. तिथे त्या दिवशी त्यांनी स्वयंपाक बनवला होता. ते म्हणे की आपण बरोबर येऊ. म्हटलं की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, ज्या वेळेला तुम्हाला न्याय मिळेल असं वाटेल त्यावेळेला मी जेवायला येतो म्हटलं. एवढे बोलणं झालं, बरोबर आहे की नाही. आता शेलार मामा कुठे? आता हा विषय झाला सकाळी 10 वाजेपासून चालू काल, बरोबर. तुम्ही जेव्हा ऐका ना, तुम्ही जेव्हा आले सर सर हे बघा सर, म्हणजे अहो मला पुरावे देऊ दे ना तुमचे एक प्रश्न नाही, एक प्रश्न तिथं रात्री आता मी सगळं सांगतो काय काय झालं ते सगळं सांगतो, प्रश्न उत्तर जाऊ द्या. रात्री ऐका, रात्री आदल्या दिवशी रात्री सीसीटीव्ही फुटेज दाखवत ती व्हिडिओ क्लिप ते आलं लक्षात. नाही एक मिनिट थांबा. आता मी तुमची जी घटनाक्रम आहे ना आता तोच घटनाक्रम मी डायरेक्ट सांगतो कारण तुम्ही प्रश्न उत्तर तर करत नाही. व्हॉट्सअप ओपन करा, नाही माझं व्हॉट्सअप ओपन करा. मी बोलतोय ना, ऐका ना. ह्या केसमध्ये गुन्हा दाखल झालाय म्हणजे तुमचा यंत्रणेवर एवढा अविश्वास आहे की गुन्हा दाखल झालाय तो पण तुम्हाला मान्य नाही. ऐका ना सर, सर ऐका गुन्हा ना, दाखल आहे हे तर तुम्ही म्हणणे करा. गुन्हा दाखल असू द्या ना सर. ऐका ना, पण काही गोष्टी आम्हाला आता चर्चा करायच्या आहेत ना, तुम्ही प्रश्न उत्तर करत नाही. आता मी तुम्हाला प्रॉपर एव्हिडन्सेस दाखवतो, विथ ह्या लाईव्ह मध्ये दाखवतो की कुठून सुरुवात झाली. हे बघा, आता सगळ्यात पहिले रात्री किती वाजले आहेत, 30 तारीख आहे, 30 तारीख 3 रात्री 2:41 ना, 2:45 वाजता इथे गरिबांना उचललं जातंय, गरिबांच्या झोपड्या काढल्या जात आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा आहे बरोबर. याच्यामध्ये झडझडीत दिसतंय की माननीय पोलीस प्रशासनाने रात्री 2 वाजता काही गरीब कुटुंबांना त्यांच्या झोपड्यांमध्ये हाकलून स्वतः खर्च, माननीय पोलिसांनी स्वतः खर्च केला, ते मान्य, त्यांनी स्वतः खर्च करून त्या लोकांना गाडीमध्ये बसून कुठेतरी वेगळ्या ठिकाणी कुठं पाठवलं कोणालाच माहिती नाही. ते ऐका ऐका सर, मला कंटिन्यू करू द्या. प्रश्न उत्तर नाही ना, तुम्ही पूर्ण झालं ना आता पूर्ण बोला. काय सर्व आहे व्हॉट्सअप ओपन करायचं हा आपला परेश काय माहिती आहे का व्हॉट्सअप ओपन करा. तुमचं नाव राज पाटील. एकदा बघितलेलं इथं आपण या सभागृहामध्ये मला न्याय नाही मिळालेला. 15/3/2022 ची घटना आहे. माझ्यावरती आगरकर साहेब होते त्या टायमाला. आपण सेपरेट घेऊ तो विषय. सभागृह मला मान्यच नाहीये. पोलीस खातं बोललं म्हणजे नेत्यांच्या हाताखालचं मांजर चालतं. सर आता पहिला एव्हिडन्सेस मी तुम्हाला दाखवला. रात्री 2 वाजता तिथे पोलीस काय करत होते, पोलिसांनी त्यांना हटवलं, पोलिसांनी त्या गोष्टी केल्या म्हणून सकाळी किती लोक जमा झाले तिथं, आम्ही 100 किती 25-30 100 असू द्या, काही फरक नाही, जे आहे ते खरं बोला. रात्री जर पोलीस तिथं गेले नसते सकाळी जमाव झाला असता का, नाही. ठीक आहे. आता त्याच्यानंतर तिथं जमाव आल्यानंतर ऐका ना आता काय गोष्ट ऐका, नक्की विचारा सर. आता हे बघा, आता हे तिथं तुम्ही असतानाचे आपल्या ह्या ताई आहेत बरोबर, त्यांना अरेतुरीची भाषा सर तुमच्याच तोंडातून ह्या अरे ती बहिणीसारखी माझ्या बहिणीसारखी तू मला भेटतोय, आमचं तिथं वर्षभरापासून आमची तिथे
बाजूला हो, हिला उचला, ही भाषा होती. थांबा अजून एक तुम्ही म्हटले ना गुन्हा दाखल करायचा किंवा काय, आता इथं तुम्ही स्वतःच हे कोण आहेत माननीय सर जे आहेत त्यांना स्वतःच तुम्ही बोलतायत तू इथून हटला नाही तर मी तुझ्यावरती गुन्हे दाखल करेल. हा एक तुमचा स्वतःचा व्हिडिओ आहे बरोबर. तुम्ही काय त्याला बोलले की आदेश दाखवा ना सर. नाही तिथं जे आहे ना त्या जागेवरून निघण्यासाठी दबावबंदीचा आदेश 144 चालू आहे ना बाबा. असं काय करतात आम्ही आमच्या चालू आहे ना. आम्ही गुन्हा दाखल नाही, आम्ही सांगितलं असं करू नका, गुन्हा दाखल होऊ शकतो. केला का ते तुम्हाला विषय महत्वाचा काय म्हणतोय की आपल्याला जमावबंदी आहे हे महत्वाचं आहे. काय या एपिसोड मध्ये ना पोलिसांनी पुढाकार घेऊन घरं खाली करून घेऊन त्यांना आणि त्याच्यानंतर ऐका ना सर, मुद्दा आहे. त्याच्यानंतर सर आता एक शेवटचा अजून एक ठीक आहे म्हणतात केलंच नाहीये तसं. आमचा विषय नाही, रात्री घरं खाली करून घेऊन सीसीटीव्ही फुटेज काय ती जागा मला सांगा. सीसीटीव्ही जागा कुणाची? नाही साहेब, तसं विवादास्पद जागा आहे. व्हिडिओ तर दाखवतोय चेतनचं जे नाही ना तो. त्याच्यावरती आपण चर्चा करू, नंतर पुढचं बोलू. तर त्यांनी जे एव्हिडन्स दिलेले त्या एव्हिडन्स वरती तुम्ही बोला. मग रात्री आम्हाला तामील करण्याचा अधिकार नाही ना सर, की लोकांना उचलून गाड्यांमध्ये गाड्यांमध्ये टाकून तसं काही झालंच नाही. सर व्हिडिओ आहे हेच सांगतोय ना. सीसीटीव्ही आहे. ऐका, त्यामुळे सांगतोय की पूर्ण जो काय आहे ना गुन्हा तो तुम्ही समजून घेतला. तर तिथं काय आहे की आता त्यांच्याकडे काही त्या जमिनीच्या संदर्भामध्ये कागदपत्र आहेत का, तर तो विषय त्यांनी कोर्टामध्ये मांडायला पाहिजे. कोर्टाने काय आदेश दिलेला आहे की जैसे ते सिच्युएशन ठेवा. जैसे ते म्हणजे काय की त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये काय दाखल झालेलं आहे, अतिक्रमणाचा विषय, मारामारीचा, दुखापतीचा, रायटिंगचा, दंगलीचा, असे सगळे त्याच्यामध्ये कलम लागले. त्या अतिक्रमणाच्या याच्यामध्ये तिथं आपला जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होता, तो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर एक वेगळा माणूस आहे, तिथला PS आहे. त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी तिथं सगळे एव्हिडन्स जमा करताना फोटोग्राफी केली की तिथं कुणाचे घर आहेत. आणि कोर्टाने काय दिलेलं आहे की हे यांना बेल देताना, हे 3 जण जे आहेत त्यांना बेल देताना कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या एव्हिडन्सेसनी तू कडे हॅम्पर टॅम्पर करायचं नाही. म्हणजे काय करायचं आहे, सिच्युएशन मध्ये सेटजार करायची नाही, तसंच असलं पाहिजे. मग तिथं जागेवरती तिथं बाकीचे जे लोक येत आहेत तिथं वास्तव्य करतायत. कुणीतरी लोक तिथं 4 झोपड्या होत्या, त्यावेळेला आम्ही तिथं त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी तिथं पंचनामा केला. 4 झोपड्या होत्या, तिथे 4 ते 10 झोपड्या झाल्या. त्या 10 झोपड्या झालेल्या ते इन्व्हेस्टिगेशन इन प्रोग्रेस मध्ये असताना तिथं कोण नव्याने आलेले आहे ते सगळं त्यांनी त्या तपासामध्ये केलं. तपासामध्ये ते आल्यानंतर त्यांनी सांगितलं त्या लोकांनी काय की इथं हे भाड्याने हे काही व्यक्ती आहेत त्यांना भाडं देतात, हे भाडं देतात. बरं ते कोणत्या दिवशी भाडं देतात, 1000-1500 रुपये. ते सगळं त्यांचे सेटिंग ते नोंदवलेले पोलिसांच्या तपासाचा भाग म्हणून. आणि त्यांना कळालं, त्यांना सांगितलं, त्यांना माहिती झालं की ह्या जागेवरती गुन्हा दाखल आहे, ही विवादास्पद जागा आहे, त्याच्यामुळे ते त्यांचे ते सोयीचे निघून गेलेले असते. हे ते काय आयो आहे ते सांगते, म्हणजे ते काय माहिती आहे त्यानुसार. याच्यावरती ती जागा अजून निश्चित झालेली नाही गुन्ह्याची, त्याच्यामध्ये कुणीतरी येऊन माणसं बसवले जात आहेत. ते कोण आहेत ते कुणाला माहिती नाहीये. मग ते कोण आहे ती माहिती करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची तपासामध्ये. आता तिथं काय होतं, तिथं येऊन इलेक्ट्रिसिटी जी काहीतरी ती वरून आकडे टाकून घेतली. आजूबाजूची तुम्ही जागा जर बघितली ना, तिथं गवत उगलेलं आहे, झाडं आहे. एखाद्या वेळेला जर आग लागली, आग लागल्यानंतर तिथं एखादी जीवितहानी झाली तर प्रश्न कोणावर येणार आहे? पुन्हा सेफ्टी पोलिसांकडे प्रश्न येणार की पोलिसांनी ते बघितलं का नाही, कोण येऊन थांबले ते वगैरे. असे आमचे ते किचकट प्रश्न आहेत कायद्याच्या ह्याच्यामध्ये. सर मग त्याची ऑर्डर काही करायचं 10 झाले, त्या 6 मधले लोकांना गाडीत बसवून यांनी काढून दिलेले का? नाही आपण काढलंच नाही, आपण काढलेलंच नाही कुणा. सगळे 10चे 10 काढून टाकले. हे जे आहेत ना, जागा साफ करून टाकली. ते 4 जर होते ना जैसे ते ठेवायला सांगितलेले, 4 का होईना घर होते ते आधीच केलेली, ते आधीच केलेली. बाबे नाही, 2 मिनिटं इथे येतात. 2 मिनिटं सर रेकॉर्डिंग आहे. एकदा बोल, यांचं एक स्टेटमेंट. सर तुम्ही म्हणता की आमच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे, तुम्ही म्हणताय की आमच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. कुठल्या सर्व नंबर मध्ये झालेला आहे तुम्हाला माहिती आहे? तुम्हीच केलाय, तुम्हीच केलाय, खडके साहेबांनी केलाय. तुम्ही असताना तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट, बरोबर आहे? तुमच्या माहिती आहे, तुमच्या माहितीमध्ये बरोबर. तो गुन्हा घडलेलाच नाही, त्याच्यामध्ये तुम्ही चौकशी न करता सुद्धा, आणि त्या माणसाला आम्ही बघितलेला पण नाहीये. तो सर्वे नंबर 43 आहे, बरोबर आहे. आणि आमची जी आम्ही झोपडी वगैरे आहेत तो आम्ही तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे तुम्हाला का तो 42 सर्वे नंबर आहे. हे
त्या तुम्ही सांगतायत ना, काल पण तुम्ही काय केलं का सावलाचा विषय घेत होता. नाही नाही घेत होता तुम्ही, आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे, बिलकुल सगळे नाही. व्हिडिओ कुठे आहेत दाखवा, बरोबर, recording हे video documents नाही आहेत, हे सावलाचे आहेत, हे सावलाचे आहेत बरोबर. थांबा ते म्हणतात रेकॉर्डिंग दाखवा. हो. मला तो माहिती पण नाही. नाही, फिर्यादी बोलतोय. तुम्हाला फिर्यादी मी तुम्हाला मी वारंवार तुम्हाला आणि येडके साहेबांना त्या दिवशी पण अहो, मी सांगितलं मागच्या मला वेळेस. बोलतो पाहिलं नाही मी DYSP आहे. मी पोलीस स्टेशनला कोण कंप्लेंट तुम्ही मागितलं ना, द्यायला तुम्ही तेवढा व्हिडिओ द्या ना. हो, देतो ना. फाटेल का पुढे म्हणजे आवरायला कालचा आपल्याला आपल्याला आणि त्याच्यानंतर मला एक सांगा साहेब, आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग जे करतो बरोबर, याच्यावरती कोणता गुन्हा दाखल होतो? नाही रेकॉर्डिंग आता पण करतोय. आता हा ना, मग तेच ना. करताय ना. आता हा एक व्हिडिओ आहे जनता ना, मालक आता हा जो एक व्हिडिओ आहे ना, याच्यामध्ये तुम्ही स्वतः पळताना दिसताय, त्या मुलामागे तो रेकॉर्डिंग करतोय आणि त्याला पकडायचे आदेश तुम्ही देताय. पकडले त्याला दाखवतो ते. म्हणजे ते जे पोलीस होते ते. आयगो आहेत ते त्याला बोलवा. हे बघा हे बघा हे बघा. ते ना पुढे जाऊन बोलू. त्याला ताब्यात घ्या. तो रेकॉर्डिंग करतोय त्या. नाही सांगतो. तर ते याचं उत्तर दे. तुम्हाला असं वाटतंय, सांगतो मी उत्तर देतो. बरं झालं तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला. त्याला घेऊन या इकडे. त्याला मी बोलतो होतो की इकडे ये बाळा, तू इकडे ये बाळा, हे त्याला का सांगत होतो? ऐकून हाच होता. मी तुम्हाला सांगतो, हाच मुलगा होता. या वेळेला तिथे विवादास्पद जागा आहे, तिथे हे सगळे लोक जमलेले होते. त्यांना म्हटलं की तुम्ही आता आपल्याला जर चर्चा करायची, बोलायची आहे, तर तुम्ही एका ठिकाणी एकत्र या म्हटल्यानंतर हा पाठीमागून माझ्या पाठीमागे उभा होता. माझ्या पाठीमागे उभा होता तर मला अचानक पाठीमागून धक्का लागला. आता वर्दीवरती असताना आमची ट्रेनिंग तशी झालेली की आम्ही एकमेकाला टच पण करत नाही. रिटायर होईपर्यंत वर्दीचा असेल, पण पाठीमागून कोणतरी धक्का लागला. आम्हाला माझ्या लक्षामध्ये आलं. मी मागं वळून बघितलं तर हा तिथं उभा होता. मी त्याला बघितलं, अरे मग तो पळाला. पाठीमागे 2-4 पावलं मागं गेला. कारण की काय, पोलीस ऑफिसरने मागे बघितल्यानंतर थोडासा माणूस तो पण गांजारला असतो. तो पाठीमागे गेला. अरे म्हटलं धक्का लागलाय की काय झालंय? म्हटलं की इकडे ये. तो इकडे नाही आता तो पुढे गेला. मी त्याला म्हटलं, ह्या समोरच्याला म्हटलं की त्याला इकडे बोलू ना, कारण की चर्चा कुठं होणार आहे? हे लोक उन्हामध्ये होते. म्हटलं सावलीमध्ये या. सावलीमध्ये आपण एकत्र चर्चा करू. बाकीचे तुम्ही व्हिडिओ बघा ना, तुम्ही जे बघताय बाकीचे व्हिडिओ पण बघा. ते शेलार मामांबरोबर यांच्या बरोबर आम्ही चर्चा तिथे व्यवस्थित झाली. फायनल चर्चा आहे. तुमच्याकडे व्हिडिओ आहे ना? याच्यामध्ये तुमच्याकडे व्हिडिओ आहे ना? माझा व्हिडिओ आहे. बाबे साहेब माझा आहे. साहेब मी बोलू का आता? एक मिनिट. आता ही जी- नाही, एक मिनिट. हा विषय हा विषय clear करू. हा विषय क्लिअर करू. तर माझा एक व्हिडिओ बघा. आणि ह्या व्हिडिओ मध्ये धडधड तुम्ही त्याच्या मागे पळताना अरे नाही. बाबा, तेच विषय तो आता क्लिअर केला की नाही? तुम्ही मागे पण नाही त्याच्या. त्याविषयी एक मिनिट मला थांबा. सुद्धा बोलू तो द्या. व्हिडिओ मी याच्यावरती दाखवू शकतो. हे बघा, हे बघा, हा मला व्हिडिओ दाखवतो. बोलायचं आहे. पोलीस साहेब कसे मागे फिरताय पळताय बरं. बरोबर. हा आता व्हिडिओ याचं मध्ये उत्तर दिलेलं आहे. नाही अहो सर, हे बघा आता याच्यामध्ये धडधडीत दिसतंय. या व्हिडिओ मध्ये धडधडीत दिसतंय. मी ऐकत नाही. त्यांचा व्हिडिओ पाहू द्या ना. हे बघा, पोलीस साहेब मागे पळताय. हा, मग त्यांचा ठीक आहे. व्हिडिओ हा, पाहू ठीक दे आहे. ना. पाहू द्या, पाहू द्या. मला पळायचं काय? त्याला बोलू द्या. त्याला बोलू द्या ना. तिथे ना जेव्हा मी अशोक दादाच्या मागे उभा होतो तेव्हा मी असा मोबाईल पूर्ण व्हिडिओ काढत होतो आणि यांना धक्का लागला किंवा मिनी धक्का लागला असा कोणता प्रकार घडला नाही. मी मागणं अशोक दादाच्या मागणं व्हिडिओ काढत असताना हे लोक समोर होते. यांनी जसे याला बरं, मला एक सांगा. बरं, ठीक आहे. याला व्हिडिओ काढायला मला जर थांबवायचं असेल, चेतन एक मिनिट. मला याचं थांबवायचं असेल तर तिथं अजून 10 मोबाईलवर व्हिडिओ चालू होते. मी त्यांना कोणाला थांबवलं. बरं, ठीक आहे सर. तिथं बाकी 10 मोबाईल हे जे तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे. तुमचा व्हिडिओ दाखवा. ऐका. होईल. एवढे बाकीचे 10 मोबाईल वरती व्हिडिओ चालू होते. त्यांना कोणाला थांबवलं? कोणालाच नाही थांबवलं. मग याला कशाला थांबतील? त्याच्यानंतर ते थांबा, थांबा. सर तुमचा व्हिडिओ दाखवा. दाखव. सर दाखव. नाही दाखवा ना. याचं लगेच होईल. सर दाखवा ना व्हिडिओ. त्या रोडला दाखवा. पूर्ण सरांना सर व्हिडिओ दाखवताय. सर जरा सांगताय. पूर्णपणे जर चर्चा करणार असेल ना, तर चर्चेला महत्व. सर व्हिडिओ दाखवा. केव्हाच करणार असेल नाही साहेब, याला हे नाही बोलत. तुम्ही हे तुम्हीच सोडून म्हणाले. चुकीचं देताय. मी दाखवतो. आम्ही एव्हिडन्स देतोय आणि पाटील तुम्ही साहेब त्याच्यावरती थांबा. आम्हाला उत्तर द्या. पाटील साहेब ते स्वतःहून दाखवतायत ना तो व्हिडिओ. हा, सर, दाखवा. दाखवू द्या. आपण जे एव्हिडन्स देतो त्याच्यावरती जे सांगते. हे शेलार मामा ही तर हे आहेत ना, बाकी दोस्त बसलेले ते यांच्याबरोबर प्रॉपर चर्चा होऊ. त्यांना आम्ही सांगतोय की आपण याच्या संदर्भामध्ये जो कायदेशीर जो काही निकाली त्याला तुम्ही बांध दिला असाल, फिर्यादी बांध दिला असेल, कंप्लेंट बांध दिला असेल आणि पोलीस प्रशासनाला बांध दिला असेल. त्यांनी ते मान्य केलं. ते स्वतः म्हणाले की ठीक आहे आम्ही इथून जातो. ते स्वतः तिथून गेले. त्या झाडाखाली त्यांनी जेवण केलं
त्यांनी मला पण आमंत्रित केलं जेवणासाठी. त्यांनी मला आमंत्रित केलं जेवणासाठी. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला न्याय मिळाल्यानंतर आम्ही जेवायला येऊ. एवढं झाल्यानंतर विषय क्लोज झाला. तुम्ही जो व्हिडिओ दाखवतायत ना त्याच्यामध्ये तुम्ही पळताना पण दिसत नाहीये ना, त्याच्यामध्ये तुम्ही बोलताना दिसतायत की पकड म्हणून किंवा तो हे बघा सर दिसतोय तो दुसऱ्या साईडला उभा होता. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. आता आपल्याला मेन मुद्द्यावरती यायचंय. त्या जागेचा अतिक्रमणाचा जो काही विषय असेल तो दिवाणी न्यायालयात होता, त्या सगळ्या गोष्टी होत्या बरोबर. तिथं पोलीस प्रशासनाला फक्त तो तुमचा म्हणता ना की तो गुन्ह्यासाठी तुम्ही तिथे गेले होते, तो आम्ही मान्य करू शकतो. पण रात्री बेरात्री, आता आमच्या मागे सांगतो, रात्री बेरात्री कोणालाही तिथून हाकलण्याचा कोणालाही अधिकार नव्हता. ते हाकलले गेले, ठीक आहे, तो तुम्ही तपास कामाचं ते म्हटलंय. त्याच्यानंतर यांना घरातून बाहेर काढण्याच्या धमक्या तिथं त्या दिवशी पोलीस प्रशासनाकडनं मिळालेल्या आहेत. त्याच्यानंतर कागद कुठे आहे? तो कागद, तो फाटलेला कागद जी घरपट्टी आहे